नमस्कार मंडळी. तर आज आपण उपवासाची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपली उपवासाची कचोरी तयार झालेली आहे. मस्त असा त्याला सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आणि आतून नरम आणि बाहेरून अतिशय कुरकुरीत ही कचोरी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.